मित्रांनो, तुम्ही कधी असं ऐकलंय का की सर्वांसमोर एका पोलीस अधिकाऱ्याने दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कुत्रा म्हटलंय? हो, ए कुत्र्या, लाज वाटते का तुला? वर्दी घातली ना तू? हे शब्द एका सामान्य माणसाचे नाहीत, तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे आहेत. आणि ते कोणाला उद्देशून आहेत? तर एका अशा नराधमाला ज्याने वर्दीच्या नावाखाली माणुसकीचा लचका तोडलाय. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण अकोल्यातील त्या धक्कादायक घटनेचा अनफिल्टर्ड पर्दाफाश करणार आहोत, जिथे एकाच फ्रेममध्ये आपल्याला वर्दीतले दोन चेहरे पाहायला मिळाले, एक रक्षक आणि दुसरा भक्षक. आधी आपण बघूया नेमकं प्रकरण काय होतं. अकोला सायबर पोलिसांनी एक खूप मोठी कामगिरी केली होती. 80 लाख रुपयांच्या एका सायबर फसवणुकीचा छडा लावत त्यांनी पालघरमधून 2 आरोपींना अटक केली होती. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. एकीकडे पोलीस दलाचं कौतुक होत होतं की त्यांनी इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा उघडकीस आणला, पण याच टीममध्ये एक असा काळा मेंढा दडून बसला होता ज्याला यशापेक्षा स्वतःच्या वासनेची जास्त काळजी होती. त्याचं नाव होतं सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव. आता बघा, या माणसाने काय केलं? अटक केलेल्या त्या महिला आरोपीला गुन्ह्यातून वाचवण्याचा आमिष दाखवून या राजेश जाधवने तिची मदत करण्याऐवजी एक अत्यंत घृणास्पद मागणी केली. त्याने चक्क असं म्हटलं की तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, मी तुला 10,000 रुपये देतो आणि या गुन्ह्यातून तुला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. विचार करा मित्रांनो, एका पोलीस अधिकारी ज्याचं काम गुन्हेगाराला शिक्षा देणं आणि सामान्य जनतेचं रक्षण करणं आहे, तोच माणूस एका आईकडे तिच्या मुलीची मागणी करतोय. ही कसली न्यायव्यवस्था आणि ही कसली वर्दी? ही प्रवृत्ती समाजात किती खोलवर रुजली आहे हे यावरून स्पष्ट होतं. पण म्हणतात ना, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. हा निंदनीय प्रकार जेव्हा अकोल्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर गेला, तेव्हा त्यांचा पारा चढला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या राजेश जाधवला गाठलं. त्या व्हिडिओमध्ये जे आपण ऐकतोय ते अंगावर काटा आणणारं आहे. वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणतायत की तुला लाज वाटते का? तू वर्दी घातली ना कुत्र्या, तू पोलीस आहेस ना? आज खऱ्या अर्थाने एका पोलीस अधिकाऱ्याने दुसऱ्याला कुत्रा म्हटलं, कारण समोरच्याचं कृत्य एका इमानी प्राण्यापेक्षाही वाईट होतं. आज एकाच फ्रेममध्ये आपल्याला 2 पोलिसांचे टोकाचे चेहरे दिसले. एक तो जो वर्दीची इब्रत राखण्यासाठी आपल्या सहकार्याला ओरडतोय, आणि दुसरा तो जो वर्दीच्या नावाखाली बाजार मांडून बसलाय. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धाडसाला आमचा सलाम आहे, ज्यांनी स्वतःच्या खात्यातील घाण साफ करायला मागे पुढे पाहिलं नाही. मित्रांनो, राजेश जाधव सारखे लोक पोलीस दलासाठी कलंक आहेत. अशा एका काळ्या मेंढ्यामुळे हजारो प्रामाणिक पोलिसांच्या कामावर शिंतोडे उडतात. लोक जेव्हा पोलिसांना कुत्रा म्हणतात, तेव्हा त्यामागे असेच काही भ्रष्ट आणि विकृत अधिकारी जबाबदार असतात. आज राजेश जाधवला निलंबित करण्यात आलंय, पण जर मला विचाराल तर फक्त निलंबन पुरेसं नाहीये. अशा विकृत माणसाला कायमचं सेवेतून बडतर्फ करून त्याच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणीही वर्दीचा असा गैरवापर करण्याची हिंमत करणार नाही. तुम्हाला काय वाटतं? त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जो संताप व्यक्त केला तो योग्य होता का? आणि अशा पोलिसांना कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अनफिल्टर्ड सत्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.